खाजगी बिल्डरच्या दादागिरीसाठी पोलीस प्रशासनाचा वापर, पोलीस बंदोबस्ताविरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर, स्थानिक आमदारांचा जनतेला मदतीचा हात। ठाणे, माजिवडे तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्वे क्र. 349 हिस्सा क्र. 3 परिसरातील अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या स्थानिक नागरिकांच्या घर व व्यावसायिक आस्थापनांच्या संरक्षणासाठी आज नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। नागरिकांचा आरोप आहे की एका खाजगी बिल्डरच्या हितासाठी पोलीस प्रशासनाचा गैरवापर करण्यात येत असून नागरिकांवर अन्यायकारक कारवाई केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर जमिनीवरील घरे, हॉटेल्स, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापने गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत। संबंधित जमीन मूळ आदिवासी मालकांनी सन 2008 मध्ये पुष्प रिअल्टी या विकासकास शासनाची आवश्यक परवानगी घेऊन योग्य मोबदला स्वीकारून नोंदणीकृत खरेदी खत व हस्तांतरण दस्तऐवजाद्वारे विक्री केलेली आहे। सदर नोंदणीकृत दस्तऐवज आजही कायदेशीररित्या अस्तित्वात असून कोणत्याही सक्षम दिवाणी न्यायालयाने ते रद्द केलेले नाहीत। असे असतानाही 24 जुलै 2026 रोजी तहसीलदार यांनी केवळ 7/12 उतार्याच्या आधारे आदेश पारित करून कथित आदिवासी अर्जदार यांस स्वतःहून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते। नागरिकांचा आरोप आहे की या आदेशामध्ये मालकी हक्काचा गुंतागुंतीचा प्रश्न विचारात न घेता केवळ महसुली नोंदींच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांचा आणखी आरोप असा की ज्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली त्या व्यक्तीविरुद्ध सन 2025 मध्ये चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात फ नंबर 0315/2025 नोंद असून त्यात कलम 118 एक धोकादायक शस्त्र किंवा साधनाद्वारे स्वेच्छेने दुखापत करण्यासारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद असून कलम 324, 4 आणि 5 मालमत्तेची हानी, कलम 329 फौजदारी अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रवेश अशा गुन्ह्यांचा समावेश असूनही अशा व्यक्तीच्या फायद्यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा राजरोस सर्व कायदेशीर बाबी धाब्यावर बसवून त्याच्या सेवेमध्ये वापरली जात आहे। अशा प्रकारे खासगी बिल्डर्सना पोलीस प्रशासनाचा वरदहस्त असल्याने स्थानिक नागरिकांच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याची चर्चा उधाणला आलेली आहे। मात्र अशातच स्थानिक आमदार श्री. संजय केळकर साहेब यांनी मदतीचा हात पुढे करून जनतेवर आलेल्या संकटाचे तुर्तास निवारण करण्यात यश मिळवलेले आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की तहसीलदारांच्या 24 जुलै 2026 च्या आदेशात कुठेही पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश नाहीत। त्यामुळे हा वाद 2 खाजगी पक्षांमधील असताना एका खाजगी व्यक्तीला पोलीस संरक्षण देण्याचा अधिकार प्रशासनाला नाही। असे असूनही झोन-5 चे पोलीस उपायुक्त DCP यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा खोटा हवाला देत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची तरतूद केलेली प्रथमदर्शनी दिसून येत आहे। मात्र स्थानिक नागरिक तसेच त्यांचे वकील ॲड. विश्वजित सुर्वे यांच्या म्हणण्याप्रमाणे उच्च न्यायालयाने सदर केसमध्ये कोणत्याही खाजगी व्यक्तीला पोलीस संरक्षण देण्याचा किंवा स्थानिक नागरिकांना जागेतून बाहेर काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही। अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। स्थानिक महिलांनी तीव्र भावना व्यक्त करत, आम्ही अनेक दशकांपासून येथे राहत आहोत। आमची घरे व दुकाने पाडायची असतील तर प्रथम आम्हाला त्याच परिसरात पर्यायी जागा द्यावी। आमच्या पुनर्वसनाशिवाय आम्ही ही जागा सोडणार नाही। जबरदस्तीने कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही बुलडोझरसमोर उभे राहू, पण आमची घरे व दुकाने पाडू देणार नाही। अशी संतापजनक प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। यावेळी ॲड. विश्वजित सुर्वे यांनी या विषयावर बोलताना असे सांगितले की तहसीलदारांचा आदेश हा कोणताही मालकी पुरावा न तपासता केवळ 7/12 च्या अनुषंगाने पूर्णपणे कायद्याच्या विरोधात असून संबंधित आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे। तसेच पोलीस संरक्षणाबाबत करण्यात आलेली कार्यवाही ही कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। MMCACT प्रमाणे पावसाळी हंगामामध्ये कोणतेही बांधकाम तोडण्यास परवानगी नाही तरीही कोणतीही ड्यू प्रोसेस फॉलो न करता अशी प्रायव्हेट बिल्डरद्वारे होणारी कारवाई ही गरीब जनतेच्या अधिकाराची पायमल्ली ठरणार आहे व त्या विरोधात न्यायालयाकडे दाद लवकरच मागितली जाईल। एकूणच ठाणे शहरात प्रायव्हेट बिल्डर्सच्या गुंडागर्दीचा प्रसार वाढत चाललेला जनतेच्या भावनेतून दिसून येत आहे, ज्याला सरकारी बाबूंचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे। मैं सुनीता गुरव, मैं 40 वर्षापासून इथे राहते। लहानाची मुलं माझी मोठी झाली, पावसाळे आम्ही डुबतो उठतो, आम्हाला कोणी काही साथ दिलेली नाही। आता ही नोटीस आम्हाला दिलेली आहे, ही अनलिगली दिलेली आहे। 24 तासात आम्हाला रूम खाली करायला सांगितलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहोत, तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि आमचं हक्काचं घर आम्हाला मिळवून द्यावं। त्यांनी काय कशा प्रकारे नोटीस दिल्या तुम्हाला काय सांगितलं?
बोला की काहीतरी बोला. हम लोग इतने सालों से यहाँ पे रह रहे हैं, हम लोग इतने लोग कहाँ जाएंगे आखिर पे. और आके एक बैग नोटिस आती है कि आप जगह खाली करो. हमारे साथ सब पेपर है, सब कुछ है, जबरदस्ती का लोग अगर खाली यहाँ करवाएंगे हम सारी लेडीजें सो जाएंगे यहाँ पे. हमारे ऊपर से बुलडोजर जाएगा फिर. कोणती जागा आहे, किती नंबर सर्वे आहे आणि ये 349 सर्वे नंबर 3 है. आम्ही इथे 50-60-70 वर्षापासून इथे राहतोय. आधी आदिवासी जागा राहिली नाही आहे. ते 2008 मध्ये जागा विकली आहे प्रायव्हेट बिल्डरला. तर आदिवासी जागा राहिली नाही. पुश विरियालिटा आधी जे आदिवासीने जे तहसीलदारने जे निर्णय दिले आहे ना ते चुकीचे निर्णय दिले आहे. त्याला ऑथॉरिटीज नाही डेमोलेशनचा ऑर्डर द्यायला. आणि हायकोर्टाचा ऑर्डर आहे. तुम्ही डेमोलेशन रूल फॉलो करा. जे तुमचा रूल आहे डेमोलेशनचा ते रूल तुम्ही फॉलो करा. मला नोटीस द्या. आपलं सगळं त्यांनी रूल फॉलो करायला पाहिजे. त्यांनी ते रूल फॉलो करत नाही. हे गुंडागर्दी करून गुंडेला लावून ते थोडासा मागे लागलाय तो. पोलीस प्रोटेक्शन कोर्टात जाणार असता. हो कोर्टात आमचा माणसं आहे. कोर्टात जाणारच आम्ही ॲक्शन घ्यायला स्टे ऑर्डर घ्यायला. आणि तर आम्ही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला फेअर चान्स भेटला पाहिजे. आणि हे लोक दादागिरी करून प्रायव्हेट पोलीस बंदोबस्त घेऊन येतात. हे शक्यच नाही. गव्हर्नमेंटचं काम आहे हे सर्व. तुम्ही प्रोसिजर सर्व करेक्ट प्रोसिजर फॉलो करा. आम्ही तयार आहे. आमचं काही बाकी म्हणणं नाही. जर आमचा कुठंतरी आहे का बाबा गव्हर्नमेंट सांगतोय का बाबा खाली करून देते नंतरचा भाग आहे. तुम्ही प्रायव्हेट कसं काय खाली करू शकता. आणि आता आदिवासी लँड राहिलेला नाही. टोटल हे कन्व्हेन्स डीड होऊन 36 सर्व कलम सर्व हटून सर्व झालेलं आहे. हे फक्त फ्रॉडगिरी करतात आणि समोरच्या माणसाला सर्व गुमराह करतात. टोटल त्याचा माहिती काढा, व्यवस्थित काढा. तो 10 लोकांकडनं पैसे घेऊन सर्व वेडेवाकडे काम करतोय. व्यवस्थित त्याचा काहीतरी माहिती काढा. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे. आमचा पुढचा पाऊल आम्ही उपोषण करू, काही करू. आम्ही सर्व तयारी ठेवल्या आहेत. उपोषणला पण आम्ही बसणार आहे. आम्ही आमचं काही करू पण आम्ही जागा सोडणार नाही. आम्ही जीव देणार पण जागा सोडणार नाही. 100% आम्हाला त्याचा जागाचा मोबदला गुन्हा जरा दाखल करा. कारण की त्यांनी खूप जणांकडून पैसे घेऊन हॉटेल साठी गेलेला आज कुंभावाला आणि तोडला त्याचा. त्याकडून पैसे घेतो आणि स्वतः बुलडोजर लावून तोडतो. तो आता आमच्यावर करायला बघतोय आणि आमच्यावर जबरदस्ती खाली करायला बघतोय. आणि तहसीलदारनी एकदम चुकीचा निर्णय, भांडणचा निर्णय दिलाय. तहसीलदारनी न्यूट्रलमध्ये नाही राहिलाय. तो जर काय राईट दोन्ही तर्फ नाही बघितलाय. त्यांनी एकच तर्फ त्याचाच तर्फा बघितलाय आणि त्याला बोलतो तू स्वतः खाली करून घे. ना म्युन्सिपालिटी पण नाही येणार आहे असं लिहून दिलंय आम्हाला. ना आम्ही येणार. तहसीलदार समजा काय म्हणजे भांडणाचं काम केलंय तहसीलदारनी. हा गुन्हा दाखल करा त्याच्यावर बस. बिल्डर लॉबी याच्यात घुसलेला आहे आणि हे सर्व बिल्डर लोक काम करतायत आणि त्यांना वरनं पॉलिटिकल पॉवर येतोय. टोटल पैशाचा काम आहे. नाही तर हे शक्यच नाही. प्रायव्हेट तुम्ही कसं काय देऊ शकता. उद्या मला देणार आहे का तुम्ही पोलीस प्रोटेक्शन एवढा 25-30 लोक कसं देणार. म्हणजे मी पण काही प्रायव्हेट ऑर्डर आणलं का आम्हाला देणार आहे का. नाही. पैशाशिवाय काम नाही. बिल्डर लॉबीचं काम आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे आम्हाला व्यवस्थित जस्टिस भेटावा. आमचं बाकी काही म्हणणं नाही. व्यवस्थित चॅनल थ्रू आम्हाला काय करायचं ते आम्ही करूया. कोर्टाचा मार्फत असो. कोर्टाचा ऑर्डर त्याच्याकडे नाही. काहीच नाही. फक्त त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही तोडा म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही करणार का. आम्हाला रस्त्यावर आणणार का. थोडा तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे. आम्ही अमरण उपोषण करून बुलडोजर आला का आम्ही त्याचा खाली झोपणार. रस्त्यावर झोपणार. गाडी खाली आम्ही मागे हटणार नाही. आणि त्याची एक केस चालू आहे दिवाण कोर्टामध्ये. त्या अन्नाचं पण असंच पैसे घेऊन तोडले. त्यांनी तो विचार नव्हता. साऊथ मध्ये राहतो. सीधा JCB आणला आणि स्वतःचे पोर ना म्युन्सिपालिटी ना पोलीस काय नाही स्वतः येऊन तोडून गेला. त्याचा पत्रे मारली बघा जागा लिहिलंय आणि त्यांनी आपल्या कब्जामध्ये परत केली. आणि तेच करायला चालतोय तो. आणि त्याला पॉवर भेटली. आणि त्याचा FIR पण त्यांच्यावर नोंद झालेला आहे. 4-5 दिवस गायब होते. त्यानंतर त्यांनी सेटिंग लावली. पैसे देऊन बिल्डरने दिलं आणि त्यांनी सेटिंग करून बेल वगैरे घेतलाय. डायरेक्ट येऊन तोडलेलं आहे त्यांनी. FIR पण नोंद आहे. त्याचा कॉपी आमच्याकडे आहे. ते आम्ही पुरावा साबित करू. नेमका काय प्रकार झालेला आहे आता. जागा एक्झॅक्टली ही आमच्या हक्काची जागा आहे. आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे. आम्ही कोणाची काय बळकावून वगैरे जागा घेतलेली नाही. आमच्या हक्काच्या जागा आहे. इथे कोणी काय आलं तर आम्ही त्यांना काही करायला देणार नाहीये. नेमकं काय प्रशासन येऊया. आम्हाला सांगितलेलं आहे की ते आता तोडणार आहेत म्हणून. पण आम्ही कोणी काही किती कोणी येऊ द्या आम्ही तोडून देणार नाही. बुलडोजर जरी चालवला तर आम्ही बुलडोजरच्या खाली करणार. तुम्हाला आम्ही कोणाला कारण की ही जागा आमच्या हक्काची आहे. कधी नेमकी तुम्ही जागा कधी घेतलेली आहे. ही जागा खूप जुन्या आहेत. 70 वर्षापूर्वीच्या जागा आहेत त्या. अजून जुनी जागा आहे. आमचे आजोबा वगैरे राहिलेले त्या जागेवरती. ही जागा आमच्या हक्काची. आम्ही कोणाला देणार. कोण म्हणतं देणार नाही.
माझ्याकडे आलंय आणि या केसमध्ये ही जी जागा तुम्ही बघता ही 50-60 वर्षापासूनची आहे आणि ते तिथे राहत आहेत. ही जागा जे म्हणतायत की आमची जागा आहे, भुयाल म्हणून आदिवासी आहेत, त्यांनी ती जागा 2008मध्येच विकलेली आहे आणि त्याचं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे, कन्व्हेंटेड रजिस्टर्ड आहे. ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट कॅन्सल न करता ते इथे पोलीस प्रोटेक्शन घेत आहेत तहसीलदारांच्या ऑर्डरच्या अनुषंगाने. आता तहसीलदारांकडे प्रायव्हेट जागेमध्ये इन्क्रोचमेंट करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्याचे अधिकार नाहीत. ती शासकीय जागा असेल, महाराष्ट्र शासनाच्या नावाने असेल तर तुम्ही ते पोलीस प्रोटेक्शन देऊ शकता. ते पण एक्झिक्युशनला तहसीलदारांना स्वतः यावं लागेल. तसं न करता DCP साहेब पोलीस प्रोटेक्शन देत आहेत. हे कोणत्या कायद्याप्रमाणे देतात एखाद्या प्रायव्हेट माणसाला ते मला समजलं नाही. तर पुढे आर्थिक व्यवहार झालाय का असं मला वाटतं? आता मला ते आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलू शकत नाही. तुम्ही मीडिया आहेत, तुम्ही ते ठरवा काय झालं असेल काय नाही झालं. पण मी कोणावर कोणतेही आरोप करणार नाही. पण प्रायव्हेट माणसाला अशी पोलीस प्रोटेक्शन देऊ नये. कुठल्याही ऑर्डरमध्ये असं तहसीलदारांच्या म्हटलेलं नाही की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्या, तुम्ही ते स्वतः काढून घ्या असं म्हटलेलं आहे. मग पोलीस हे अशा माणसाला प्रोटेक्शन का देत आहेत हा मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ती जागा विकलेली आहे भुयालनी, तर त्यांनी ते रजिस्टर ॲग्रीमेंट जे आहे, कन्व्हेंटेड रजिस्टर आहे, ते पहिले कॅन्सल करावं, मग इथे आपली मालकी सिद्ध करायला हवी. आता सध्या ती मालकी त्यांच्याकडे नसून तिथे शाह म्हणून जे बिल्डर आहेत, पुष्पवाले जे बिल्डर आहेत, रिअल इस्टेटवाले, त्यांच्याकडे ती मालकी आहे. त्यांची ती मालकी अजूनही कॅन्सल झालेली नाही. ती त्यांनी कॅन्सल करावी, आपली मालकी सिद्ध करावी, मग इथे येऊन दादागिऱ्या कराव्या, गोरगरिबांना बाहेर काढावे. खरेदी झालेली आहेत का यांच्यावर? खरेदी खत झालेली आहेत, ते कॅन्सल अजूनही झालेले नाहीत. ते कॅन्सल करण्याचं सूट पेंडिंग आहे कोर्टामध्ये. त्याचा निकाल लागण्यात यावा आणि मग त्यांनी इथे यावं आपली मालकी सांगण्यासाठी. आता शासनाचे सर्व सोयी सुविधा या नागरिकांना मिळतात, टॅक्सही लोक भरतायत, सर्व काही सुरळीत शासनाच्या नियमानुसार चाललंय. मात्र असे असताना अचानक 50 वर्षांपेक्षा अधिक वास्तव्य करणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावर अचानक प्रशासन अशी कारवाई करते. काय सांगतो? ठाण्याचं दुर्दैव असं आहे की जिथे मोठ्या मोठ्या झोपड्या बसल्या आहेत तिथे कोण काढायला जात नाही आहे, पण जिथे बिल्डरला आतमध्ये यायचं आहे तिथे गोरगरीब बघत नाही, त्यांच्यावर बुलडोझर चालवत आहेत. तर मला असं वाटतं उपमुख्यमंत्री साहेबांनी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं की काय चाललं आहे. प्रायव्हेट बिल्डर म्हणजे मेकॅनिझम जे आहे आपलं त्याचा वापर करत आहेत, पूर्ण मशिनरी वापरत आहे शासनाची, आणि त्या शासनाच्या मशिनरीचा वापर प्रायव्हेट पद्धतीने करून तिथे डिमॉलिशन करून लोकांना बरी पडते. एक तर तुम्ही म्हणता की प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे, दुसरं म्हणता की 2011मध्ये रेग्युलराईज करा 2011 प्रमाणे. आता प्रायव्हेट बिल्डर इथे येतोय आणि पोलीस प्रोटेक्शन मागतोय आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन इथे दादागिरी करून तोडतात. उद्या प्रायव्हेट गुंड आले, तिथले लोक त्यांना भिडले, त्याच्यामध्ये काय एखादी कॅज्युअलिटी झाली, कोण जबाबदार? शासनाने त्याचा विचार करावा. पोलीस प्रोटेक्शन देताना पोलिसांनी त्याचा विचार करावा. असं न करता तुम्ही रजिस्टर्ड डॉक्युमेंटला बाजूला करून या गोरगरिबांना बाहेर काढता. त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा वापरताय, त्याच्याऐवजी न्यायालयामध्ये जा, आपलं सिद्ध करा, रजिस्टर ॲग्रीमेंट कॅन्सल करा, स्वतःची मालकी सिद्ध करा. फक्त सातबाऱ्यावर नाव आहे याचा अर्थ ती जमीन त्याची झाली नाही. हायकोर्टाचे ऑर्डर आहेत, सातबारा म्हणजे मालकी नव्हे, रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट तुम्ही कॅन्सल तर करा पहिलं. माझं एवढंच म्हणणं आहे.